नमस्कार, मी सुबोध भाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळालं याबद्दल अभिनंदन आणि आनंद व्यक्त करतो. याआधी सुद्धा केंद्रीय मंत्रिपदी या जिल्ह्याला 2 वेळा बहुमान मिळाला होता. हा बहुमान मिळालेला अतिशय थोडा अभ्यास करायला लावणार आहे. सर्वप्रथम मी जनता जे बोलते, मतदार जे बोलतात ते मी बोलतो. लोकसभा मतदारसंघात जे मतदान झालं 2024 मध्ये, निवडून आलेल्या उमेदवाराला अपक्ष जे उमेदवार उभे होते यांच्या मताची जर बेरीज केली तर यांचं मतदान कमी पडते. असं असताना राज्यमंत्रीपद भेटलं. कारण असं की माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो 400 पारचा दावा केला होता तो निरर्थक ठरला आणि घटक पक्षाला मंत्रिपद द्यायचं काम पडलं. आज वास्तविक पाहता ज्या पक्षाकडे 7 सदस्य आहे त्यांना राज्यमंत्रीपद भेटणं ही शोकांतिका आहे. त्यात खातही आज या मंत्रिपदापासून जनतेला अपेक्षा आहे की या जिल्ह्यातला जीगाव प्रकल्प खामगाव जिल्हा झाला पाहिजे, खामगाव जालना रेल्वे लाईन, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा दूर झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या 15 वर्षाच्या लोकसभेच्या कारकिर्दीत एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही आला. आता या राज्यमंत्रिपदाच्या माध्यमातून असा एखादा प्रकल्प ताबडतोब आणला गेला पाहिजे जिल्ह्यामध्ये, ज्यामध्ये 1000 सुशिक्षित बेरोजगार काम करू शकतील आणि उपजीविका चालू शकतील. लोणार विकासाचा प्रश्न आहे, सिंदखेड राजा विकासाचा प्रश्न आहे, इतकंच काय मेहकरच्या बस स्टँडचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न जर मार्गी लागले तर काहीतरी राज्यमंत्रिपदाचा फायदा होईल. जळगाव, जामोद, शेगाव या परिसरामध्ये खारपान पट्ट्याचा मोठा प्रश्न आहे. आणि यांनी जे चंग बांधला होता नदीजोड प्रकल्पाचा, तोही यांना करण्याची आता संधी आलेली आहे. तर माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदीजींनी ज्याप्रमाणे या जिल्ह्याच्या मतदारांच्या जखमेवर नीट तोडलं ते पद देऊन, कारण निवडून आलेल्या उमेदवाराला मते कमी टक्केवारी मिळाली आणि जे लोक उभे होते मिळालेली टक्केवारी ही प्रत्येकी अलग अलग जर एकत्र केली तर ती जास्त आहे. म्हणून हा जो अवमान झाला, हा अवमान भरून काढण्याकरता जिल्ह्याची कामं होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यमंत्रीपद भेटलं, राज्यमंत्रीपद जिल्ह्यात आलं, राज्यमंत्रीपद दिल्लीला गेलं, परंतु जिल्ह्यामध्ये असा काही खूप आनंद आहे किंवा लोकांमध्ये उत्साह आहे ते कुठेही दिसलेलं नाही. तरी माझी एकच अपेक्षा आहे की जसं अकोल्याला राज्यमंत्रीपद भेटलं होतं आणि नो परफॉर्मन्स म्हणून 6 महिन्यात अकोल्याचं राज्यमंत्रीपद त्यावेळेला काढून घेतलं होतं, असं आपल्या जिल्ह्याचं होऊ नये करिता मी ही एक चेतावणी देत आहे. धन्यवाद.